पात कमी, गरे भरपूर आहेत. गरे भरपूर आहेत. आणि आजच्या दुपारच्या जेवणामध्ये आहेत खेकडे आणि पाडा बघा किती सुंदर एकदम क्यूट आहे. कुठे भेटलं? नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी दुपारचे आहेत ना 11:15 झालेत आणि दुपारचा उन्हाचा तडाखा बघा कसला लागला. आमच्या इथलं हे दुपारचं असं वातावरण. चिकू आहे इकडे, हाय चिकू. तर मी त्या दिवशी आता आमच्या खालच्या घरामध्ये तिथे आम्ही एक फणसाचं झाड लावलं होतं. तर तिथे आहे ना ते ह्या वर्षी पहिलंच वर्ष आहे त्याचं आणि फणस खूप लागलेले. तर एक फणस मी घेऊन आलो होतो आणि 2-3 दिवस झाले ठेवलं त्याला आणि तो आता असं वाजायला लागला आहे. सो पिकला आहे का तो बघूया आता. आणि मेन म्हणजे तो कापा आहे की बरका आहे ते मेन बघायचं आहे आणि त्याचा गरा कसा आहे तो बघायचा आहे. पहिलंच वर्ष आहे फणसाचं आणि बघूया काय कसं काय गरे वगैरे निघत आहेत तुम्हाला दाखवतो मी. आणि मस्तपैकी दुपारचे आपण गरे वगैरे खाऊया. बघा इथे हा फणस आहे, आवाज येतो आहे म्हणजे पिकला आहे असे बघायचे पिकले. इकडे विकीची गुरं पण आली दुपारची वेळ आणि यांची गडबड 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 गडबड. कापा आहे नाही बरका आहे. बघ कशी चव आहे. मोठा गाडा आहे भाजीला कसं आहे गरा. हा गरा फुल आहे ना याला. हा गरा फुल आहे बघ. गरे भरपूर आहेत. गरा फुल आहे. हे काय गोड आहे घे बाबजी. हे गोड आहे मीडियम ना म्हणजे एकदम पिकलाय नाही. उद्या फोडायला पाहिजे होता. उद्याला चांगला होईल. याचा अर्धा आपण ठेवलं ना उद्याला चांगला पिकल तो. पात कमी, गरे भरपूर आहेत. गरे भरपूर आहेत. हे बघा चारकांड. इथे नको ठेवायला ना, इथे चीक लागेल सगळं ना. गोड आहे एवढंच पाहिजे गोड. हे बघा घराच्या आजूबाजूचा कचरा असा दुपारचा जाळून टाकायचा. बघा कापा फणस आहे. हा खाऊन बघा टेस्ट कशी. आमचा पहिल्यांदाच लागलाय या वर्षी. पहिल्यांदाच लागलाय ना. हा पूर्ण घरासारखा घर आहे. हा पूर्ण घर असतो ना हा तसा आहे. हाय गोड आहे बघ आधी याच्यापाशी गोड नाही तो उद्या होईल. असतातच गोड लागला असतात. लई बदबदीत चांगला तर कल मरीत होतं कापा. आणि आजच्या दुपारच्या जेवणामध्ये आहेत खेकडे आणि हे मासे. तुळशाची मच्छी आहे. हे बघा खेकडे आणि माशाचा काय बनवणार रस्सा. एकच एवढं सुद्धा आहे. हा रस्सा बनवू मस्तपैकी. दुपारी जरा खेकडे खावा आज. आणि आमची नॉनव्हेजची चूल ही इकडे मागे आहे घराच्या मागच्या बाजूला. हे घे खेकडे तसे जास्त नव्हते, थोडेसेच होते. तर मस्तपैकी रस्सा बनवू दुपारला. आणि खेकड्याला इकडे सुक्कं खोबरं आणि कांदा ह्याचं वाटण आहे. हे बघा झाड पाहिजे.
आणि आपल्या ह्या खाडीच्या खेकड्या होत्या. हे बघा कलर कसं लाल लाल होतो एकदम गरम पाण्यात टाकल्यावरती. आमच्याकडे चिकन किंवा खेकड्यांचा रस्सा वगैरे बनवायचा असेल तर त्यामध्ये हा जे सुकं खोबरं आणि कांदा ह्याचा भाजलेला जो मसाल्याचं वाटण करून वापरला जातो. हे बघा या मसाल्यामध्ये मीठ टाकून ठेवलं ना तर 4-5 दिवस आरामात राहतो. फ्रीजमध्ये ठेवायची काहीच गरज नाही. गावाला तर आंब्यांची कमी नाही. आपल्याकडे नॉनव्हेज वगैरे असेल, मच्छी असेल किंवा खेकडे, त्यामध्ये मस्तपैकी आता हा आंबा जाणार आहे. आता झाडावरून काढून आणला आहे. तयार झाला एकदम. कच्चे आंबे पाडायला गेलो त्यासोबत 4 पिक्के आंबे पण पाडले. हे बघा मस्त गोड आहे त्या आंब्याचा आंबा. काय केलं भाजला. खेकड्याचा डेंगा आहे ना भाजून खूप छान लागतो. हे छोटे होते ना एकदम. या दुपारच्या जेवणामध्ये आज खेकड्याचा हा पेंदा आहे. हे बघा मस्त आहे. मी बाहेर येते बसलोय हवेशीर जेवण आणि मस्त गार थंडगार हवा सुटले. वाव कोण आहे गे पाडा आहे ना. पाडा बघा किती सुंदर एकदम क्यूट आहे. कुठे भेटलं? टिंग टिंग चाटतोय निसता आहे बघा. हे नाव काय ठेवलं? काळू. तुझं नाव काय? तुझं नाव काय? हे तुझं नाव काय? नाव सांग. समर्थ. मग समर. ओके. वासरू वगैरे क्यूट आहे एकदम. लहान असताना मस्त छान दिसतात. पडतं काय सोडू खाली? नको बाहेर नको सोडूस. वाड्यात गुरं किती आहेत गे? किती? 8 आहेत. वाड्यात जाऊया आपण. गुरं बघा आता कोणी गुरं जास्त ठेवली नाहीत. हे बघा पाडा मारतो हा. गुरं बरीच आहेत. मला वाटतं वाडीत यांच्याकडेच जास्त गुरं असतील. वैभवकडे आलो आहे आपण आता. मस्त दुपारचं जेवण झालं मजबूत आणि झोप आली. आता दुपारचं काय होतं माहिती आहे का, आंबे वगैरे खाल्ले ना की त्यानंतर एकदम मस्त अशी झोप लागते. आणि झोपलो कधी 5 वाजले कळलं पण नाही. आणि मासे पकडायला गेलेलं होतं त्याची इन द्यायची होती. इकडून नेली होती वैभवकडून तर ती द्यायची होती. ती द्यायला आलो होतो इकडे. आमची घरं त्या साईडला आहेत तिकडे आणि हे इकडे म्हणजे फोकात बोलतो इकडे आम्ही. तर त्या साईडला आलो होतो आता द्यायला. आणि ह्यांच्या इथून खालून आहे ना एक नंबर असा नजारा दिसतो. तो तुम्हाला मी दाखवतो. हे बघा जबरदस्त. ही आपली जयगडची खाडी समोर दिसते इथून. आणि हा इकडे रोड पण आलाय. आणि 9 तारखेला जो पाऊस पडला त्या पावसामध्ये हे बघा नुकसान किती झालं. ही मोठी फांदी काजूची खालती आली. जी काजू मस्त बऱ्यापैकी लागायची, चांगले काजू धरायचे, एवढी मोठी जाड फांदी पडली रस्त्यावरती. आणि आमच्या वाडीत असं बरंच असं नुकसान झालं त्यावेळेस. काही जणांचे पत्रे उडून गेले, कौलं उडून गेली. भरपूर मोठं वादळ आलं होतं. आणि त्यानंतर मग काय पाऊस लागलाच नाही. रात्री थोडा वाटत होता पडेल म्हणून पण नाही पडला. गरम होतं दुपारचं जाम. हे बघा किती मोठं लाकडू आहे ते. फांदी होती खूप मोठी, आता सुकत आली ती. आणि इथे सूर्यास्त होतोय. हे बघा इथून सनसेटचा व्ह्यू ना बघण्यासारखा असतो खूप छान. हे बघा हे बघा आमची घरं ह्या साईडला आहेत आणि आम्ही आलो आहे इकडे या साईडला.
असा हा पूर्ण असा डोंगर आहे वरपर्यंत. वरती गेलात की तिकडे कातळावरती जातो आपण. आम्ही डोंगराच्या अशा मध्य भागावरती आहे आणि सनसेटचा काय सुंदर असा व्ह्यू दिसतोय आपल्याला इथून. हे बघा, एकच नंबर. वाव. संध्याकाळचं हे असं मन प्रसन्न करणारं वातावरण इथलं. हे बघा काय भारी आहे. चला, आपल्यासोबत भावे आला होता. इकडे इन द्यायची होती तर बोललो चल सोबत. त्याच्याहून पायाला लागले. काय घातलं रे? कोयती. कोयती पायावर कशी घातलीस? सटाकली पायावर बसली. भरपूर लागले. झाले 15 दिवस जास्त ना. 15 दिवस जास्त झालेत. अजून काय बरं होत नाही. उपचार चालू आहेत. असा इकडे रोड आला आहे आणि मस्त एका साईडला असं हे शांत असं वातावरण आहे. चला आता जाऊ घरी. संध्याकाळ होत आले. फटाफट जाऊ. आणि आज आपण खाल्ल्या घराजवळ जो फणस लागला होता तो घेऊन आलो घरी आणि तो पिकला 2-3 दिवसानंतर. तर तो आज फोडलेला. फायनली तो बरका निघाला. आम्हाला काप्या फणसाची अपेक्षा होती कारण आमच्या इकडे जमिनीमध्ये तरी कुठे असा कापा फणस नाही. एक होता तो खराब झाला. म्हणजे मोठं झाड होतं ते, काय झालं काय माहिती, त्याला खराब होऊन गेला तो. तर ह्या फणसाची अपेक्षा होती की कापा फणस निघेल, पण नाही, तो पण बरकाच आहे. आता बरके फणस भरपूर झाले आमच्या जमिनीमध्ये. तर कसे माहिती आहे का, एवढे सगळे खायला होत नाही. मग ते नंतर पडून जातात. नाहीतर मग भाजी वगैरे करायला पण आता पहिल्यासारखं आता वेळ नाही कोणाकडे, असा विषय आहे. तर चला, आम्ही व्हिडिओ इथेच थांबवतो. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनल तर कोण नवीन असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. गावच्या व्हिडिओ कशा वाटत आहेत कमेंट करून आवर्जून कळवा. चल भाव्या, बाय बाय.